MST-CET विद्यार्थी मित्रांनो, आजपासून तुमचे कॅप राऊंड स्टार्ट होत आहेत आणि कॅप राऊंडचा जो कॅप राऊंड ऑप्शन फॉर्म आहे तो कसा फिल करायचा ते ह्या व्हिडिओमध्ये मी सांगतो. त्याआधी आपल्या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत फ्रीमध्ये भेटत राहणार आहेत. कॅप राऊंड होऊपर्यंत सगळ्या अपडेट तुम्हाला कॉलेज अलॉट होऊपर्यंत मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही जसं जाल त्या ठिकाणी ऑप्शन आहे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. तुमचं लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर सेंट्रलाइज कॅप प्रोसेस अशा पद्धतीने जायचं आहे. त्यानंतर BE BTechचं रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 1 असं ऑप्शन दिसेल. ह्याच्यावरती ह्या स्लाईडवरती आल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे, पहा प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म या ठिकाणी क्लिक करायचं आहे. पुढील 5 मिनिटात तुम्ही हा ऑप्शन फॉर्म भरणार आहात, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. ठीक आहे, व्हिडिओला मध्ये स्किप करू नका, जेणेकरून तुमचे मिस्टेक होणार नाहीत. आणि काय काय लागतंय कॅप राऊंड ऑप्शन फॉर्मला हे देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून जाईल. प्रोसेस टू फिल ऑप्शन फॉर्मवरती जसं तुम्ही क्लिक कराल तसं तुमच्यासमोर एक स्लाईड ओपन होईल. आता या ठिकाणी एक मेन आहे ॲप्लिकेशन फॉर्म. पहा आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी असं टॅप ओपन झाल्यानंतर या ठिकाणी शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन, सेट युअर प्रेफरन्स असेल किंवा ऑप्शन फ्रॉम समरी, हे 3 ऑप्शन्स असतात. आता बरेच विद्यार्थ्याला कन्फ्युजन होतं की कोणत्या ऑप्शनने तुम्ही भरू शकता. तर 3 नंबरचं ऑप्शन सगळ्यात सोपं जातं, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी काय ऑप्शन समरी येईल. ठीक आहे, म्हणजे काय, तर या ठिकाणं इन्सर्ट चॉईस कोड असेल, इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली असेल, मूव्ह चॉईस कोड असेल, असे वेगवेगळे ऑप्शन्स येतील. ठीक आहे, तर हे ऑप्शन्स नंतर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी इन्सर्ट चॉईस कोडवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, जसं तुम्ही याच्यावरती क्लिक कराल तसं तुम्हाला या ठिकाणं पुढे स्लाईड ओपन होईल आणि स्लाईड ओपनमध्ये तुम्हाला दिसेल इंटर चॉईस कोड. मग तुम्हाला या ठिकाणी चॉईस कोड टाकायचा. आता हा चॉईस कोड म्हणजे कॉलेज कोड कुठून आणायचा, कसा आणायचा, तर आपण कॉलेज लिस्ट बनवलेली आहे. जर कॉलेज लिस्ट पाहिजे असेल डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनला मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यावरती जा, मेसेज करा कॉलेज लिस्ट म्हणून. आणि आपण फ्री काउन्सिलिंग देखील देत आहोत, तर फ्री काउन्सिलिंग ग्रुपला जरी जॉईन व्हायचं असेल तरी त्या ठिकाणी मला मेसेज करा, कॉलेज लिस्ट घ्या आणि त्या ठिकाणी फ्री काउन्सिलिंग ग्रुप तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, त्या कॉलेज लिस्टमध्ये जे कोड्स आहेत त्या कॉलेजसमोर लिहिलेले आहेत. आता समजा COEP कॉलेज लागतं तर त्याचा कोड या ठिकाणी आम्ही लिहिलेला आहे. तर COEP कॉलेजचा हा कोड आहे. त्यानंतर ब्रांचचा देखील कोड आहे. तर पहा या ठिकाणी लगेच येतं इन्स्टिट्यूट नेम COEP आहे. त्यानंतर कोर्स नेम आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग असं फॉर एक्झाम्पल येतं. तुम्हाला काय करायचं, इन्सर्ट केल्यानंतर इन्सर्ट चॉईस कोडवरती क्लिक करायचे आणि प्रेफरन्स 1 नंबरचा द्यायचा आहे. ठीक आहे, 1 नंबरचा प्रेफरन्स म्हणजे तुम्हाला जो प्रेफरन्स द्यायचा आहे 1, 2, 3 असं सिरियल वाईज. ठीक आहे, त्यानंतर पुढे तुमच्यासमोर अशी स्लाईड ओपन होऊन जाईल. पहा आता 2 नंबर तुम्ही VJTI टाकू शकता, त्यामध्ये CS टाकू शकता, COEP टाकू शकता. 100+ कॉलेज तुम्ही या ठिकाणी इन्सर्ट करू शकता. ठीक आहे, हे तुमच्या मनावर असतं. 100+ कॉलेज तुम्ही या ठिकाणी इन्सर्ट करू शकता. व्हेरीफाय चॉईस कोड म्हणल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॉलेजचा सगळा डाटा फिल होऊन जाईल. ठीक आहे, आता पहा त्यानंतर खाली यायचं, सगळे भरले. आता समजा या ठिकाणी 15 कॉलेजेस भरलेत आणि ब्रांच भरल्यात. ठीक आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, AI वगैरे. आणि सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. आता सेव्ह अँड प्रोसीड ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन टॅब ओपन आहे. नवीन टॅबमध्ये आता एकच ऑप्शन राहिलेला आहे, ते म्हणजे 4थ्या नंबरचं कन्फर्म करायचा आहे तुमचा ऑप्शन फॉर्म. कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म, तर हा ऑप्शन मेन आहे. तर पहा त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्या ऑप्शनवरती क्लिक कराल तसं तुमच्यासमोर असं सगळं प्रेफरन्स वगैरे येईल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. त्यासमोर त्याचा कॉलेज कोड आणि ब्रांच कोड येईल. ठीक आहे, तो तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या. 15-16 कॉलेजेस काय टाकले असतील, 20, 25, 100 कॉलेज, ते सगळं व्यवस्थित चेक करा. आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली सबमिट केल्यानंतर OTP येईल. तुमच्या ईमेलवर एक येईल आणि मोबाईलवर एक येईल. ठीक आहे, तर ईमेल ID आणि मोबाईलवरती 1 टाईम OTP येईल. त्या ठिकाणी तो टाकायचा आणि कॅप्चर टाकायचं आहे. खाली कॅप्चर दिलेलं असतं, त्या ठिकाणी तुम्हाला इथं फिल करायचं आहे. फिल केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी येऊन जाईल. ठीक आहे, सगळं व्यवस्थित. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, आपण फ्री काउन्सिलिंग ग्रुप तर तयारच केलेला आहे. ठीक आहे, तर हा फ्री काउन्सिलिंग ग्रुपला जर तुम्हाला ॲड व्हायचं असेल तर लवकर जा, मेसेज करा मला. आणि आपली कॉलेज लिस्ट आहे, कॉलेज लिस्टमध्ये सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे, ब्रँच वगैरे सगळं, कॉलेज कोड, लोकेशन सगळं, ऑल महाराष्ट्राची लिस्ट आहे. कोणत्याही कॉलेजची लिस्ट लागत असेल आपल्याकडे मिळून जाईल. ठीक आहे,